काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटप सावकार आणि काँग्रेस आमदार दिलीप सानंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याबद्दल राज्य सरकारला 25,000चा दंड हायकोर्टाने ठोठावला. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निकाल दिला. सरंदर चव्हाण या शेतकऱ्यानं सानंदा यांच्या सावकारी विरोधात खामगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला, पण यावर खटला दाखल करू नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पीए चंद्रकांत दळवी यांनी पोलीस स्टेशनला फोन केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना स्टेशन डायरीत या फोनची नोंद केली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून दबाव वाढला गेल्याचं ऑफिशियल रेकॉर्ड तयार झालं. या विरोधात चव्हाण यांनी हायकोर्टात तक्रार केली. न्यायमूर्ती अंबादास जोशी आणि न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सरकारला दंड ठोठावलाच, पण विलासराव देशमुख यांनाही कारण दाखवा नोटीस बजावली. काँग्रेस आमदार दिलीप सानंदा यांच्या कचाट्यात अनेक शेतकरी अडकले, पण इतके दिवस त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. सानंदा यांचे सावकारी कारनामे आयबीएन लोकमध्ये आधी उघडकीला आणले होते. बघूया या सानंदा यांच्या सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची कहाणी. सारंग सिंग चव्हाण आणि त्यांचे भाऊ विजय सिंग चव्हाण आपल्या वडीलपार्जित शेतीवर राबतात. हिरवं वावर पाहून दोघेही रमलेत. ते हेही विसरलेत की हे वावर त्यांच्याकडून सावकारानं लिहून घेतलंय. त्यांनी सावकार गोकुळ सानंदाकडून 14 एकर वावर गहाण ठेवून 40,000 घेतले होते. आम्ही पैसे दिले, सर्व दिलं, राजश्री दिला, आमची जमीन वापस करा. तर त्यांनी आम्हाला धमकी दिली आणि दुकानातून काढून दिलं किंवा डबल तुम्ही जर इथे थांबवा दिसतील हातपाय तोडून टाकू दोघाही भावाचे, याच्यामुळे तुमची जमीन काही नाही, ते आम्हालाच शेती आहे. आमदार सानंदा घरात सावकारी चालते याचाच इन्कार करतायत. सानंदा आमदारवर एकही तक्रार दिलीप सानंदाच्या विरोधामध्ये नाही, एकही गुन्हा रजिस्टर दिलीप सानंदावर आलेला नाही. सानंदा कुटुंबावर 56 शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सारंग सिंहांनी सुद्धा तक्रार केली आहे, पण दखल कोण घेत आहे? आजपर्यंत जर सरकार कारवाई करत नसेल तर माझ्या परिवारातील काही सदस्यांवर जाणून बुजून काही गुन्हे दाखल झालेले आहेत. सरकार माझ्या पाठीशी असतं तर ते गुन्हे दाखल झालेच नसते. सावकारांना जर सरकारच पाठीशी घालत असेल तर शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं हाच प्रश्न आहे. राहुल पहुरकरसह प्रवीण मनोहर, आयबीएन लोकमत, बुलढाणा. आपली भूमिका स्पष्ट करण्याकरता आमदार दिलीप सानंदा आपल्या बरोबर फोन लाईन वरती आहेत. आपण दिलीप सानंदा यांच्याशी या संदर्भात बोलूयात. सानंदाजी, यामध्ये खरं आहे का की आपण सीएम कडून या प्रकरणात काही गोष्टी दाबण्याकरता फोन केला होता, पोलीस स्टेशन मध्ये फोन करून घेतला होता? या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. यामध्ये आता ही जो मुख्याच्या माध्यमातून प्रचार करतोय निश्चित रूपाने योग्य नाही आहे. यामध्ये आतापर्यंत जी कॉपी आहे कुणाच्या हातात मिळालेली नाही आहे. त्या आदेशामध्ये काय माननीय सांगितलेलं आहे, जोपर्यंत कॉपी असं मिळणार नाही तोपर्यंत काहीच म्हणता येणार नाही. जर माझ्या पाठीचे शासन असतं, आदरणीय विलासराव देशमुख साहेब तर माझ्या परिवारातील काही लोकांना गुन्हे का दाखल झाले असते. हे सर्व चुकीचं आहे. त्यापेक्षा मी आपल्याला हे सांगेल, न्याय मला निश्चित रूपानं मी न्यायव्यवस्थेवर आधार करतो. न्याय मला निश्चित रूपानं न्यायालयाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामध्ये कोणी मात्र शंका नाहीये. माझ्या विरुद्ध आमदार सानंदाची जबाबदारी आमदार सानंदचा आश्रय असा होऊ शकत नाही. जर आता माझा आश्रय असता, आमचा आता परिवाराचा रेकॉर्ड खराब असतं तर मागील 9 वर्षापासून 2दा मला लोकांनी निवडून दिलेलं असतं. सरंदाजी, अगदी खरं ही तुमची बाजू आहे, पण जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आणि स्टेशन डायरीत न्यायालयात म्हणजे सीएमच्या हाताखालच्या एका माणसाचा फोन आला आणि प्रकरण दाबल्याचे पुरावे आहेत. एवढं सगळं असूनही तुम्ही हे कसं काय नाकारू शकता? नाही, एकदम चुकीचं आहे. आता ज्या आमच्या वकिलांनी बाजू मांडलेली आहे ती बाजू आपण बघा काय आमच्या राज्यामध्ये. आता न्यायालयाने काय दिला मी न्यायाबद्दल एकही शब्द शब्दाने वाचलं नाही मी तोपर्यंत, परंतु माझी बाजू आमच्या सारंगीच्या मत कोण आहे माहिती आहे आपल्याला. हा एकतील भाजपाचा अध्यक्ष आहे, हा महत्वाचा. आणि माझा इच्छा संघर्ष जो आहे भारतीय जनता पार्टीचा विरोधी पक्षनेत्या सोबत माझा संघर्ष आहे. मग जाणून हे सगळे प्रकरण घडवून मी या ठिकाणी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, यामध्ये कोणताही राजकीय आश्रय नाहीये. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा माझा अवैध संघर्षी न्यायव्यवस्थेचा संबंध नाहीये. माझ्यावर एक सुद्धा केस नाही. एक सुद्धा केस जर माझ्यावर सिद्ध करून टाकले मी माझ्या आमदार पदासाठी राहणार. सरंदाजी, मग शेतकऱ्यांचा आक्रोश चुकीचा आहे का? शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे त्यांच्या सगळ्याच्या आपण त्यांचे आरोप बघतो ते सगळे चुकीचे म्हणायचे का? निश्चित रूपाने चुकी आहे. सारंगी चव्हाणची जी कंप्लेंट आहे आपण बघा, ती पहिल्या त्यांनी ती तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. ती तक्रार बघा, नंतर कृष्णप्रसादजींनी नंतर त्याचे बयान घेऊन 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ही तक्रार दिली. त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
जाणून बुजून खोटी तक्रार देण्यासाठी दखलपात्र गुन्हे परिवारावर गुन्हे दाखल करण्यासाठी खोट म्हणजे तेथील कृष्णप्रसाद असतील, विरोधी पक्षनेता असेल, एक वृत्तपत्र असेल, यांच्या माध्यमातून षडयंत्र करून हा सर्व त्यांनी प्रकार केलेला आहे. सानंदाजी त्यामध्ये संबंधित अगदी सशक्त असे कागदोपत्री पुरावे असताना हे राजकारणी उत्तर म्हणजे विरोधी पक्षाचं आपल्यावर जे षडयंत्र आहे असं उत्तर सानंदा देताना दिसत होते. अगदी खरं, कारण एक राजकारणाचं आपण म्हणू शकतो की कातडी बचाव जी त्यांची पॉलिसी असते ती पुन्हा एकदा आपल्याला समोर आली दिसते. हे राजकारण असंच आहे, सावकारी पाश असंच आवळत जाणार असंच आपल्याला म्हणावं लागेल. या बातमीनंतर घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर साध्वी प्रज्ञा सिंग